बरं ऐक, मी तुला पर्सनली मेसेज करून पण सांगितलं होतं माझं तुझं काय ट्रोलिंग नाही, तू काय ट्रोलच्या भानगडीत पडू नको. तुला काय झालंय कधी नाही ते गवलंय, त्याच्यामुळे तुला काय बोलून काय काय कळा नाही. मी एक मराठी माणूस आहे, एक मराठी उद्योजक आहे, त्याच्यामुळे मी काय तुला पर्सनली मेसेज केला आणि त्याच्या माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, तेवढं लक्षात ठेव. पाठी तर विषय राहिला पाठी कापण्याचा, तर जिथं मटण कापतो तिथं आमचा CCTV कॅमेरा आहे. मी आजपर्यंत सगळं लाईव्ह तुला म्हणलं तुला किंवा इंस्टाग्रामला टाकू शकतो, पोस्ट करू शकतो. राहिला विषय दुसरा, तर मी तर काय बाहेर राज्यातनं तसली बकरी आणून दाखवून कापत नाही. म्हणजे क्रॉस बकरी जी आहे ती आपल्या मराठी माणसाला मराठी माणसापासली घेऊन इथल्या महाराष्ट्रातली घेऊन कापतो. क्रॉस बकरी आणत नाही, बाहेर राज्यातून आणत नाही, आपला शेतकरी जगवतो. आणि माझ्याकडे तुझ्यासारखे 6-7 नाही 25 कामगार आहे. राहिला विषय तुझ्या क्वालिटीचा, तर अशा 100 रेकॉर्डिंग आहेत, फक्त तुला एक धावतो आणि आईची शपथ घेऊन सांगतो हे काय मी करायला लावलेलं नाही किंवा काही नाही. मला फोन आला आहे आणि काय काय म्हणलं काय म्हणलं काय कळलं. आधी जेवण पाण्यामध्ये द्यावं लागले म्हणलं, बकरी तसली राजस्थानची आणाले एक क्रॉस, ती जेवण चव लागे नाही. आता जेवण बाहेर पडल्या तुम्हाला कॉल केला, पाठीमागे 15 दिवसाकडे आलतो तुमच्या इकडे जेवायला. एक नंबर आहे तुमचं जेवण. आपल्या घरगुती मसाला असते सर सगळं. अहो त्याचं काय नुसतं फळक पाणी द्यावं लागले आणि ती क्रॉस बकरी आणाले. वांग्याची आमटी आमच्या घरची चांगली लागते. काय राव धंदा व्हिडिओ मध्ये टाका त्याला एक मेन्शन करून. सकाळी टाकलाय, अजून टाकायचं आहे. काय नाही राव नुसतं येडायची.